सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली आशिये पुरातन दत्त मंदिरामध्ये मंदिराचा वर्धापन दिन 2 फेब्रुवारी रोजी आहे। त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 25 जानेवारी पासून 9 दिवसांचा अतिरुद्र स्वाहाकार विधी त्या ठिकाणी होत आहे। त्या कार्यक्रमाची पत्रिका ठेवण्यासाठी आम्ही कुणकेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत। ही अतिरुद्र स्वाहाकार ही शंकराची उपासना आहे, शंकराची सेवा आहे। आपल्या भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, जी काय महत्त्वाची मानली जातात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले कुणकेश्वराचे देवस्थान हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंग एवढेच मोठे असल्याचे समितीचे अध्यक्ष विलास खानोलकर यांनी सांगितले। यावेळी ते काय म्हणाले ते पाहूया। कुणकेश्वर येथे आज दत्तक्षेत्र येथून आपली समिती आलेली आहे। काय प्रयोजन होतं या ठिकाणी? आमच्या गाव आशिये तालुका कणकवली इथल्या आमच्या पुरातन दत्त मंदिरामध्ये त्या मंदिराचा 10वा वर्धापन दिन 2 फेब्रुवारी रोजी आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक 9 दिवसाचा असा अतिरुद्र स्वाहाकार असा एक मोठा विधी आम्ही त्या ठिकाणी करतो आहे आणि त्या कार्यक्रमाची पत्रिका ठेवण्यासाठी आम्ही आज कुणकेश्वरच्या ठिकाणी आलेलो आहोत। तर म्हणजे हा जो अतिरुद्र स्वाहाकार आहे ही शंकराची उपासना आहे, शंकराची सेवा आहे। आपल्या भारत देशामध्ये जी 12 ज्योतिर्लिंग आहेत ती जी काय महत्त्वाची मानली जातात, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं असलेलं हे कुणकेश्वराचं देवस्थान हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगाच्याच एवढं मोठं आहे असं आमची धारणा आहे। आणि सगळीकडे आपण ऐकतो की कुणकेश्वर हे कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली दक्षिण काशी म्हणून त्याची ओळख आहे आणि या आमच्या मंदिरामध्ये होणारा हा जो अतिरुद्र स्वाहाकार आहे ही रुद्रसेवा आहे आणि कुणकेश्वर हे शिवस्वरूप आहे, तो रुद्रस्वरूप आहे आणि या कार्यक्रमाला त्याचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून आम्ही आमची आशिया गावातली सगळी मंडळी, आमच्या आशिया गावचे सरपंच महेश गुरव आणि आमच्या मंदिराची कमिटी आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो आहोत। आम्ही आता या ठिकाणी इथे पत्रिका ठेवली। आज या मंदिरामध्ये त्या असणाऱ्या शिवपिंडीवर अभिषेक केला, पत्रिका ठेवली, या मंदिराचे आशीर्वाद घेतले, या कुणकेश्वर देवाचे आशीर्वाद घेतले। यानंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही अशा जी काही महत्त्वाची इतर ह्याची ग्रामदेवतेंची मंदिरं आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाणार आहोत। एक महत्त्वाचं म्हणजे 11 ठिकाणी आम्ही जाऊन अशा प्रकारची पत्रिका ठेवून आशीर्वाद घेण्याचा आमचा मानस आहे। आम्ही आता यानंतर इथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 84 खेड्यांचा अधिकारी जो साळशीचा संत म्हणजे सिद्धेश्वर पावणाई त्याच्याकडे जाणार आहोत। त्याच्यानंतर इथूनच जवळ असलेले आपलं हे रामेश्वर, आचऱ्याच्या रामेश्वराकडे जाणार आहोत, त्यालाही पत्रिका ठेवणार आहोत आणि इथे हिंदळ्यामध्ये जाणार आहोत। हिंदळ्यातल्या जो काळभैरवाची देवता आहे ही सुद्धा जनसामान्य माणसाच्या मनामध्ये जी शनिदेवतेबद्दल भीती वाटते त्या ग्रहाची ती गुरुदेवता आहे, त्यालाही आम्ही पत्रिका ठेवणार आणि या कार्यक्रमासाठी आशीर्वाद मागणार आहोत। आणि इथून सुटल्यानंतर आमचे आशिया गाव आहे, या आशिया गावाच्या 4 बाजूला सीमेला लागून असणारे जे गाव आहेत, एक आहे वागदा आहे, सातरल आहे, कासरल आहे, वरवडा आहे, कलमट आहे, कणकवली आहे, या असणाऱ्या आमच्या शिमदड्यांनासुद्धा प्रत्येक ग्रामदेवतेच्या देवळात जाऊन आम्ही अशाच प्रकारची पत्रिका ठेवणार आहोत आणि या सगळ्या देवतांचा आशीर्वाद घेणार आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।